अ, या कॉलवर येण्याचं कारण म्हणजे तुमच्या मिसेसचं वाढलेलं वजन आणि माझा पण प्रॉब्लेम होता पॅरालिसिसचा. तर या कमिटीला जॉईन होऊन जवळजवळ 10 ते 11 महिने झालेले आहेत आणि ह्या कमिटीमध्ये आल्यानंतर आमच्या मॅडमचं मार्गदर्शनच्या त्याच्यानुसार सांगितलं कोचनी आणि त्यांच्या मार्गदर्शनानुसार जे वेळोवेळी ज्या गोष्टी पाळल्या आणि त्याच्यामुळे 5.5 महिन्यामध्ये 40 किलो मॅडमचं वजन कमी झालेलं आहे. आणि माझं पण त्या बात क्लॅपिंग करूया सरांसाठी पहिलं. येस, त्यांच्या मॅडमनं 5 महिन्यामध्ये बरोबर ना 40 केजी वेट लॉस केलंय. सो अमेझिंग, खूप छान. येस, त्याचा रिझल्ट सुद्धा आपण पाहू शकतो. सो अप्रतिम असा रिझल्ट त्यांनी मिळवलेला आहे. येस, आपण म्हणतो की एवढं वेट लॉस होऊ शकतं का, पण येस करून दाखवलंय त्यांनी. आणि येस, आपल्या कॉलवरती सुद्धा ते आहेत. जबरदस्त बॉडी ट्रान्सफॉर्मेशन त्यांनी मिळवलाय. येस, वाव, ग्रेट. 100 केजी वरून डायरेक्ट 60 केजी वरती आल्यात. 40 केजीचं फॅट लॉस केलंय. येस, तुम्ही स्क्रीन वरती पाहू शकता सर्वजण की बरेच प्रयत्न केले होते की लिंबू पाणी, जिरा पाणी, मध पाणी आणि इतरही काही गोष्टी अशा नाही, काही वजन कमी करण्याच्या गोळ्या पण खाल्लेल्या होत्या, पण कुठल्याही प्रकारचा फरक पडलेला नव्हता. पण ज्या वेळेस हिरामणी सर आले आणि त्यांनी हे स्वर दिला की तुम्ही घ्या, करा आणि त्यानुसार वजन तर कमी करायचं होतं, मग कशा पद्धतीने करावं. योग्य मार्गदर्शक, आपण योग्य कोच, जर आपलं मार्गदर्शक जर व्यवस्था असेल, कोच जर व्यवस्था असेल, शिक्षक जर व्यवस्था असेल तर विद्यार्थी व्यवस्थित घडू शकतो सर. अशा पद्धतीने सर त्यांनी बरोबर व्यवस्थित मार्गदर्शन दिलं आणि त्या पद्धतीने ते प्रॉपर मॅडमने पाळलं आणि त्यामुळे त्यांचे वजन कमी होण्यास मदत झाली. आणि त्याच्याबरोबर 20% रोल हा आपला वर्कआउटचा आणि 80% रोल हा एक सकस संतुलित आहाराचा आहे. याच्यामध्ये हा खूप मोठा सकस संतुलित आहाराचा जो जबरदस्त हा वाटा आहे. कारण व्यायाम तर कोणी पण करतो, एक्सरसाइज केल्यानंतर माणसाला भूक लागते, पण भूक लागल्यानंतर शरीरामध्ये कुठल्या प्रकारचा आहार हा गेला पाहिजे जेणेकरून आपल्या शरीरामध्ये जे फॅट्स बर्न झालेले आहेत त्याची शरीराची झीज भरून काढण्यासाठी त्या गोष्टी मिळाल्या पाहिजेत. त्या गोष्टी आपल्या सकस संतुलित आहारामधून मिळतात आणि आपली भूक मेंटेन ठेवण्याचं काम ते करतात आणि शरीर मेंटेन ठेवून बरोबर वजन कमी होण्यास त्याचा पुरेपूर फायदा होतो आणि त्यामुळे शरीरात अशक्तपणा सुद्धा येत नाही. काही लोक काय करतात, एक्सरसाइज करतात, भरपूर खातात, वजन कमी होण्याऐवजी ते वाढतं, किंवा डाएट केलं तर ते खात नाही खाल्लं तर नाही, शरीरामध्ये डिफिशियन्सी तयार होते, वेगवेगळ्या प्रकारे शरीरात घटक कमी पडतात आणि मग त्यांना अशक्तपणा जाणवतो, मग चक्कर येणे, गुडघेदुखी, डोकेदुखी अनेक प्रकारच्या आजार त्या ठिकाणी येतात आणि मग ते पुन्हा एक्सरसाइज बंद करतात, डाएट बंद करतात, परत वजन वाढायला सुरुवात करतात. पण या ठिकाणी असं नाही. या ठिकाणी 20% रोल आपण एक्सरसाइजला दिलाय. लोकांना वाटत असेल की एक्सरसाइजमुळे वजन कमी होतं, तर एक्सरसाइजमुळे हे वजन कमी होत नाही. वजन कमी होण्याचं कारण म्हणजे आपला सकस संतुलित आहार याचा अत्यंत महत्वाचा वाटा आहे. आणि एक्सरसाइज केल्यानंतर कुठल्या प्रकारचं फ्यूल घेतलं पाहिजे, आपण कुठल्या प्रकारचा आहार घेतला पाहिजे, हा आपल्या 300+ तज्ञांनी ठरवून दिलेला आहे आणि भारतामध्ये जो आहार पाहिजे तसा पण तो तयार केलेला आहे. भारतातील लोकांना ज्या पद्धतीत लागतो त्या पद्धतीने ठरवून दिलाय. त्याच्यामुळे काय होतं की पूर्णपणे व्यवस्थित माणसाला सूट होतो आणि वजन कमी करण्यामध्ये त्याचा परिणाम अगदी व्यवस्थित होतो सर. आणि याच गोष्टीचा फायदा म्हणून प्रत्येकाने आपल्या कोच सांगाल तसं त्या पद्धतीने ऐकलं पाहिजे. आणि माझं म्हणाल तर मला सुद्धा 12-13 गोळ्या चालू होत्या सर. सुरुवातीला पॅरालिसिस झाला होता, मॅडमचं वजन कमी होत चाललेलं होतं आणि माझं वाढत चाललं होतं. त्यांनी सांगितलं की तुम्ही पण एनर्जी ड्रिंक घ्या, आहार घेऊ नका. सुरुवातीला मग मी एनर्जी ड्रिंक घ्यायला सुरुवात केली, त्यानंतर मग थोडंसं एक्सरसाइज करायला सुरुवात केली, बरं वाटलं. त्यानंतर हळूहळू मी पण फ्यूल चालू केलं आणि माझं सुद्धा 12 ते 13 किलो वजन 2 ते 3 महिन्यामध्ये कमी झालं. तर मला वजन कमी करायचं नव्हतं, पण मॅडम साठी माझा प्रयत्न चालला होता. पण नंतर मला समजलं की नुसतंच एक्सरसाइज करून काही उपयोग नाही, रक्तामध्ये मिसळून की तुमच्या रक्तामध्ये सर्क्युलेट होत 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 ते मेंदूकडे गेले आणि त्याचे स्फोट मेंदूत गेल्यामुळे